सायन्स भाग 2 प्रकरण दुसरे सजीवातील जीवन प्रक्रिया यातला एक भाग. पहिला भाग आहे त्या प्रकरणाचा. त्याचे दोन प्रकार आहेत, भाग 1 आणि भाग 2 हे प्रकरण डिवाइड केलेलं आहे. यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की सजीव आणि त्याची जीवन प्रक्रिया म्हणजे नक्की त्याच्या विभाजन, त्याची पचन संस्था, त्याला लागणारी ऊर्जा, सजीव त्यांची ऊर्जा निर्मिती कशी होते, कुठे होते, सजीवांना जगण्यासाठी लागणारे अन्न घटक, मिळालेली ऊर्जा, ह्या पेशीचे विभाजन, एक जीवन प्रक्रिया, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या प्रकरणामध्ये शिकायच्या आहेत. आपण काय करूया, स्टेप बाय स्टेप साईडला तुम्हाला मी त्याचं इलॉंगेशन देखील देत जाईल. अन्न पदार्थ व त्यातील पोषक द्रव्य कशी उपयुक्त आहे, संतुलित आहार शरीरासाठी काय महत्वाचे आहे, स्नायू हे जे आहेत हे तुम्ही मागच्या वेळेस नवीन झालेले याचं तुम्ही काय करायचे रिव्हिजन करायचे आहे. आपण काय करूया, थोडक्यात ही माहिती घेऊया. आता जर तुम्ही पाहिलं तर मानवाला पोषण लागतं, मानव म्हणा किंवा कुठला प्राणी म्हणा जगण्यासाठी. काय असतं पोषण, याला इंग्लिश मध्ये काय होतं, न्यूट्रिशन. पोषण पासून काय तयार होतं आपल्याला, पौष्टिक द्रव्य किंवा पोषक द्रव्य. काय पोषक द्रव्य. मग पोषण म्हणजे काय, पोषण म्हणजे काय, ही एक प्रक्रिया, न्यूट्रिशन ही शरीरासाठी लागणाऱ्या पोषक द्रव्य बनविण्याची प्रक्रिया आहे. पोषक मग हे पोषक द्रव्य म्हणले. पोषक द्रव्य म्हणजे 3 प्रकारचे असतात. किती असतात, 3 प्रकारचे असतात. पहिलं बघा, ऊर्जा, पोषक द्रव्य, ऊर्जा देणारी म्हणून आपण या ठिकाणी. पोषक द्रव्य. दुसरं आहे तुमचं की शरीराची बांधणी करणारे, पोषक द्रव्य. आणि तिसरा प्रकार आहे तुमचा पोषक द्रव्यांचा संरक्षण आणि नियमित पोषक द्रव्य. शरीराचं संरक्षण करणारे आणि नियमित पोषक द्रव्य. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पोषणासाठी माणसाला लागतात. मग ऊर्जा, एनर्जी लागते, ती पुरवणारे पोषक द्रव्य. शरीराची बांधणी, त्यांची उंची कमी, काही जास्त, जाडे बारीक, या प्रकारे बांधणी करणारे पोषक द्रव्य. आणि आपल्या शरीराचं संरक्षण आणि त्याचं नियमित करणारी पोषक द्रव्य हे आपल्याला लागतात. मग ही ऊर्जा देणारी पोषक द्रव्य आपल्याला कशापासून मिळतात, कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यानंतर. शरीराची बांधणी करणारे पोषण कशापासून आपल्याला, प्रथिनेपासून मिळतात. कशापासून मिळतात, प्रथिनेपासून. आणि नियमित आणि संरक्षण करणारी काय, तुमचे जीवनसत्वे आणि खनिजे. जीवनसत्वे आणि काय तुम्हाला खनिजे, याला इंग्लिश मध्ये म्हणतात मिनरल अँड स्पॉट, विटॅमिन्स अँड मिनरल्स. ओके, या प्रकार तुमच्या शरीराचं पोषण होतं. मग कार्बोहायड्रेट कशावर मिळतात, जास्त उष्मादायी, प्रथिने डाळीपासून, जीवनसत्वे, फळं, खनिजे आपण जे खातो बाहेरचे त्याच्यावरून तुम्हाला मिळतात. या प्रकारे आपल्या शरीराची बांधणी होते कर्बोदके, प्रथिने आणि जीवनसत्वांपासून. प्रत्येकाची कसे आहेत, वेगवेगळी पोषण द्रव्ये आहेत, याला म्हणतात पोषण पातळी. मग आपण या ठिकाणी बघूया पहिलं टॉपिक, सजीव आणि जीवन प्रक्रिया, लिव्हिंग ऑर्गॅनिजम्स अँड लाईफ प्रोसेस.
मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्य करत असतात. श्वसन संस्था आहेत, त्याच्यामधल्या पचन संस्था आहेत, रक्ताभिसरण संस्था आहेत, उत्सर्जन आहे, नियंत्रण आहे. बघा, पचन, आपण जे खातो ते पचन असते, त्याला पचन संस्था म्हणतात. श्वसन, श्वास आत बाहेर गेली, श्वसन संस्था आहे. रक्ताभिसरण, शरीरामध्ये प्रत्येक ऑर्गन्सकडे म्हणजे प्रत्येक तुमच्या शरीराचे अवयव आहेत त्या अवयवांकडे रक्त पूर्ण म्हणजे रक्ताभिसरण संस्था झाली. उत्सर्जन संस्था, नको असलेले पदार्थ शरीराच्या बाहेर टाकणे म्हणजे तुमची ती काय झाली, उत्सर्जन संस्था. नियंत्रण, आपल्या शरीर नियंत्रण आहे, चालण्यामध्ये आपण जोराचं वजन कमी हळू जाऊ शकतो, पळू शकतो, उभं राहू शकतो, बसू शकतो, त्या सगळ्या गोष्टी नियंत्रण आहे आपलं. आणि ते कुठून कारण होते, मेंदूमधून, म्हणून ते तुमच्या नियंत्रण संस्था. अशा अनेक प्रकारच्या संस्था आपल्या शरीरामध्ये काय कार्य करत असतात. यासोबत शरीराचे अंतर्गत आणि बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु सर्वांच्या समन्वयातून करत असतात. आता आज जे आहे शरीराच्या आतमध्ये आपण जर म्हटले का हार्ट, हृदय म्हणूया, हृदयाचं कार्य त्याचं अविरतपणे चालू आहे, स्वतंत्रपणे चालू आहे, समन्वय त्याच्यामध्ये सुद्धा श्वासन आणि हृदयाचा रक्ताचा. मग ही सर्व यंत्रणा प्रत्येक सेवेमध्ये कमी प्रमाणात समान पद्धतीने कार्य करत असते. आता जर हार्ट रेट म्हटलं, हृदय ठोके म्हटले, प्रत्येक सजीवासारखे आहे का नाही, माणसाचे वेगळे आहेत, प्रत्येक प्राण्याचे कसे आहेत वेगवेगळे आहेत. मग हे कमी अधिक प्रमाणामध्ये काय समान पद्धतीने कार्य करत असते. यासाठी यांनी अखंडपणे ऊर्जा स्रोताची आवश्यकता असते. मग आपल्याला कुठले मशीन घ्या किंवा आपले मानवी शरीर घ्या, चालवायचं आहे पुढे, मग त्याकरता करायला ऊर्जा लागणार, म्हणजे शरीराला ऊर्जा ना, शरीरात ऊर्जा नसली तर आपले हे जे यंत्रणा आहेत, पचन संस्था, श्वसन संस्था, रक्तभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था, या पुढे कार्यरत होतील का, नाही होणार. मग ह्या जर तुम्हाला अखंडपणे कार्यरत करायच्या आहेत तर तुम्हाला काय लागेल, ऊर्जा लागेल. मग ऊर्जा कशा होते आपल्याला, बघा, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ व प्रथिने तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी. बघा, कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि स्निग्ध म्हणजे फॅट, चरबीयुक्त पदार्थ, स्निग्ध म्हणजे तूप वगैरे. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ व प्रथिने हे अन्न पदार्थ या ऊर्जेचे मुख्य स्रोत असून प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतू कणिकेच्या मदतीने ही ऊर्जा मिळवली जाते. याचा आपण आता पुढे अभ्यास करणार की तंतू कणिका कसे कार्य केली जाते. तंतू कणिकेला मायटोकॉन्ड्रिया. ऊर्जा निर्मितीस फक्त अन्न घटकच लागतात का, तर नाही, तर त्यासाठी काय लागतं, शरीरामध्ये ऑक्सिजन पण लागतं. ऑक्सिजनने काय होतं, शरीर रक्तामध्ये मिसळतो आणि रक्तातलं ऑक्सिजन काय करतोय, शरीरात प्रत्येक ऑर्गन्सकडे पोहोचून जातो, म्हणजे प्रत्येक अवयवाकडे तो पोहोचवला जातो आणि काय झालं तर नियंत्रण मिळवले जाते. हे सर्व घटक परिवहन संस्थेद्वारे पेशींपर्यंत पोहोचतात. तर ते कसे पोहोचतात, काय होतं, याचं आपण पुढे घेणारच आहोत. पण नियंत्रण संस्थेत सर्व प्रकारचे नियंत्रण असतेच, प्रत्येक ऑर्गनचं अवयवाचं प्रत्येक नियंत्रण असतं. म्हणजेच ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया आपल्या परीने हातभार लावत असते. ज्याचं जे काम आहे तो ते काम कसं तो अविरतपणे करतो. आता जर तुम्ही हार्टचं काम म्हटलं, हार्टचं काम काय की तुमचे वायुकोश आहेत, वायुकोशामधून काय करतात, ऑक्सिजन घेतात, रक्त शुद्ध करतात, शुद्ध रक्त कुठे पाठवतात, ते शरीराच्या अवयवाकडे पाठवतात. शरीरामधून अशुद्ध रक्त म्हणजे काय असतं, कार्बन डायऑक्साईड असतो, तो परत हृदयामध्ये आणतात आणि तो कुठे टाकला जातो, बाहेर टाकला जातो. ही प्रोसेस आपण घेणार आहोत की नक्की कशा पुढच्या टीच्यामध्ये. मग प्रत्येकाचं कसं आहे, आपल्यापर्यंत हातभार लावत असतो. मग या सर्व प्रक्रियांच्या कार्यासाठी ऊर्जेची गरज भासते. जसं आपली गाडी देखील, गाडी चालवायला पेट्रोल लागतं, डिझेल लागतं, तेव्हा ती गाडी चालते. तसं आपल्या सर्व प्रक्रिया शरीराच्या त्या चालवण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला ऊर्जेची गरज भासते. आपण आणि इतर प्राणी फळे व भाजीपाला सेवन करतो. वनस्पती स्वतःचे पोषण स्वतः करतात, यासाठी ते अन्ननिर्मिती करतात. याला काय कुठल्या प्रक्रियेद्वारे करतात, वनस्पती स्वतःचं पोषण स्वतः प्रकाश संश्लेषणाद्वारे करतात. म्हणून त्या कशा आहेत, हिरव्या. त्याच्यामध्ये हिरवं काय असतं, हरित लवक असतं. त्यामुळे काही अन्न ते स्वतः वापरतात वनस्पती, तर उर्वरित जे अन्न असतं ते अन्न ते कुठे साठवतात, मग फळं, पानं, खोडं, मूळ यामध्ये साठवून ठेवतात.
म्हणजे वनस्पती काय करतात, अन्न बनवतात, त्यांना पाहिजे तेवढं वापरतात ते, आणि जे उरलेलं अन्न असेल ते कुठे साठवतात, फळांमध्ये, पानांमध्ये, खोडांमध्ये, मुळांमध्ये. मग या सर्व वनस्पती पदार्थांचे आपण काय करतो, सेवन करतो. आपण फळं पण खातो, काही पानं पण खातो, खोड, मुळांमध्ये काय असतं, तुमचे बटाटे असतात, रताळे असतात, गाजर असतात, हे खाली साठवून ठेवतात. मग यांचे आपण काय करतो, सेवन करतो. यापासून आपल्याला विविध पोषक मिळतात. त्याच्यामध्ये काय होतं बघा, कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे मिळवतो. मग यासाठी आपण कोणकोणते घटक होतो, आपण तुम्ही त्याची लिस्ट करायची आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आपल्याला काय काय लागतं बघा. कर्बोदके लागतात, प्रथिने लागतात, जीवनसत्वे लागतात, खनिजे पण लागतात, आणि काय तुमचे फॅट्स. फॅट्स म्हणजे काय, स्निग्ध पदार्थ पण त्या ठिकाणी लागत असतात. समजली प्रक्रिया. मग बघा खाली, दूध, फळे, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणे, ज्वारी, बाजरी, तांदूळ यासारखे धान्य, मध, बटाटे यावर कार्बोहायड्रेट्स होतात आपल्याला, रताळी, मिठाई आपल्याला कर्बोदके मिळतात. आपल्याला मिळतात कार्बोहायड्रेट्स. कर्बोदकामधून 4 किलो कॅलरी प्रति ग्रॅम एवढी ऊर्जा मिळते. अंडरलाईन करा आपल्याला, हे तुम्हाला गाळ्यासाठी विचारतात, फिल इन द ब्लँक्स. ही ऊर्जा आता नेमकी आपल्या शरीराला कशी मिळवल्या जाते हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. आणि म्हणूनच चॅप्टरचं नाव काय म्हटलंय त्यांनी, सजीवातील जीवन प्रक्रिया. जीवन प्रक्रिया जर तुम्हाला पुढे कंटिन्यू चालवायची असेल तर आपल्याला काय लागेल, ऊर्जा लागेल. मग ऊर्जा आपण कशी मिळवतो आणि कुठल्या पदार्थाने आपल्याला कुठली ऊर्जा मिळते हे मी तुम्हाला ह्या चार्टद्वारे सांगितलेलंच आहे. लक्षात, पोषण. मग आता आपण या ठिकाणी सजीव व ऊर्जा निर्मिती हा टॉपिक घेणार. इथं जर तुम्ही फिगर पाहिली तर या शेजारील आकृती निरीक्षण करून नावं द्यायची. नावं देताना जर तुम्ही म्हटलं या ठिकाणी, पहिले आपण नावं देऊन घेऊया, नंतर काय करूया याची माहिती घेऊया, नक्की श्वसन कसं होतं ते. ह्या ठिकाणी बघा, पहिल्यामध्ये काय आहेत, नाक आहेत, नॉस्ट्रल्स, नाकपुड्या म्हटलं तरी पण चालेल. हे काय तुमचं मुख म्हणजेच काय, तोंड. त्याच्यानंतर स्वर यंत्र आहेत, हा काय, स्वर यंत्र. त्याच्यानंतर ही जी आहेत तुमची काय, श्वास नलिका. हे श्वासपटल, डायफ्राम असतो मध्ये. हे डायफ्राम करतं आपल्या, हा जो डायफ्राम आहे हा पोट आणि हा छातीचा पिंजरा, फुफ्फुस यांना कसं वेगळं ठेवतो. वायुकोश, हे काय, वायुकोश, आणि हे कुठे असतात, त्या फुफ्फुसामध्ये असतात, या ठिकाणी असतात, खूप बारीक बारीक असतात, असंख्य असतात बारीक बारीक फुफ्फुसे. इथं जे आहेत तुमची, हा जो प्रकार आहे तिथे दिलेला नाही पण हा लिहून घ्या. एक आहे श्वास नलिका, आणि वरती जो आहे तुमचा कंठातील पोकळी आहेत, एक आहे कंठातील पोकळी. हे याचे नाव झाले. नाक, मुख, स्वरयंत्र, श्वास नलिका, श्वासपटल, वायुकोश, फुफ्फुसे, श्वास नलिका आणि कंठातील पोकळी. आता हा जो टॉपिक आहे हा काय झाला तुमचा, श्वसनासंबंधी झाला. ही आकृती कसली आहे, श्वसनासंबंधी. मग श्वास आणि श्वसन यातला फरक मी तुम्हाला सांगणार आहे बघा. सजीवांमध्ये श्वसन हे शरीर स्तर आणि पेशी स्तर अशा 2 स्तरावर होते. गाळ्या जगासाठी विचारतात हे, शरीर स्तर आणि पेशी स्तर. शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनात ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूंचे शरीर होणाऱ्या श्वसनात ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड या वायूंचे शरीर सभोवतालचे वातावरण यामध्ये काय होते, देवाणघेवाण होते. हे झालं बाह्य. तर पेशी स्तरावर होणाऱ्या श्वसनात अन्न पदार्थांच्या ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्यांच्या विना ऑक्सिडीकरण केले जाते. मग आता आपण पहिला कुठला घेऊया, शरीर स्तर बघूया.
कुठलं असतं? शरीर स्तर. आता जर तुम्ही काय म्हटलं, श्वास जर म्हटलं तर श्वास म्हणजे काय? वायूंची देवाणघेवाण, म्हणजे श्वासोच्छ्वास आणि उत्सर्जन, याला काय म्हणतात? श्वास म्हणतात. तर श्वसन जर म्हटलं तुम्ही, तर श्वसन म्हणजे काय? इट वॉज प्रोड्यूस टू एनर्जी, म्हणजे ही शरीराला काय देते? ऊर्जा देते. काय देते? ऊर्जा. कशामार्फत? ऑक्सिजन मार्फत. मग याला काय म्हणायचं? श्वसन. म्हणजे ऑक्सिजन मार्फत शरीराला ऊर्जा पुरवली जाते, त्याला काय म्हणतात? श्वसन म्हणतात. आणि श्वास म्हणजे काय? फक्त हवा आत बाहेर घेणे. दोन प्रकार आहेत, श्वास आणि श्वसन. श्वास म्हणजे काय? समजा की जो वायू असेल किंवा हवा असेल ती आत बाहेर घेणे, याला म्हणतात श्वास म्हणतात. आणि श्वसन म्हणजे काय? की ऑक्सिजनचा उपयोग करून शरीराला जी ऊर्जा पुरवली जाते, तिला काय म्हटलं जातं? श्वसन असं म्हटलं जातं. फरक कायम लक्षात ठेवायचा आहे तुम्ही. मग श्वसन प्रक्रिया शरीरामध्ये O2 कसा पुरवला जातो? की जी श्वसन नलिका आहेत, त्यांनी काय म्हटलं त्या ठिकाणी बघा, की श्वसनात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंची शरीर आणि सभोवताच्या वातावरणात देवाणघेवाण होते. मग ते देवाणघेवाण कशी होते बघा, या ठिकाणी बारीक अभ्यास करायचा आहे. चॅप्टर खूप सोपा आहे. प्रकरण समजा हा तुमचा वायुकोश आहे, खूप बारीक असतो. या ठिकाणी फिगर काढण्यासाठी थोडा मोठा दिलेला आहे तुमचा वायुकोश. इतके बारीक असतं हे हेअर, म्हणजे केसाने बारीक कुठे बारीक, त्यांच्यामध्ये नसा वगैरे असतात. आणि त्यांच्यावर काय इतकं पातळ का त्याचा डायरेक्ट ब्लडशी कॉन्टॅक्ट असतो. तर ह्या ठिकाणी बघा, याचा कॉन्टॅक्ट कसा होतो? या ठिकाणी जर तुमची नस असेल ना, त्याला असा हा कॉन्टॅक्ट असतो शरीरामध्ये. या ठिकाणी बघा, या टाईप आपण काढून घेऊया. नस असेल या ठिकाणावर काय होतं? तुमच्या शरीरातील अशुद्ध रक्त. अशुद्ध रक्त मध्ये काय असतो? कार्बन डायऑक्साईड. काय असतो? कार्बन डायऑक्साईड. आणि हा कार्बन डायऑक्साईड इथून काय करतो? बाहेर पडतो. शरीराच्या काय पडतो? तो बाहेर पडतो. इथून काय होतं? तुमचं ऑक्सिजन. O2 O2 O2. आणि हे ऑक्सिजन रक्त तुमचं कुठे कुठे जातं? शरीरामध्ये. कुठे? शरीरामध्ये. लक्षात ठेवायचं, हा शरीरामधून येतो आणि हे शरीरामध्ये पोहोचवलं जातं. आता ही प्रोसेस कशी होते बघा नक्की. तुमचं जे हार्ट असेल, हार्टच्या चेंबरला 4 कप्पे असतात. यू ऑलवेज नो. हे समजा 4 कप्पे आहेत तुमचे. या ठिकाणावरनं बघा, इथून ऑक्सिजन रक्त हे इथे येतं कप्प्यात, आणि इथून काय होतं? हे बाहेर पडून कुठे जातं? ऑक्सिजन O2 शरीराच्या प्रत्येक भागात शरीराच्या प्रत्येक भागात व अवयवात त्याच्यानंतर मग इथं पुढे गेलं तुमच्या हे बॉडीमध्ये गेलं, पूर्ण शरीरामध्ये. शरीरातून काय होतं? अशुद्ध रक्त CO2. काय? अशुद्ध रक्त हृदयात पाठवलं जातं. हे तुमचं काय? हृदय आहे. इथून हे परत कुठे झालं? बाहेर टाकल्या जातं. मग याला काय म्हणतात? देवाणघेवाण म्हणतात. काय म्हणतात? देवाणघेवाण. आलं लक्षात? मग हे तुमचं कुठलं ब्लड आहे ते? या ठिकाणी
की ऑक्सिजन युक्त रक्त. आणि हे काय तुमचं ऑक्सिजन विरहित रक्त. हे ऑक्सिजन विरहित आहे आणि हे काय तुमचं ऑक्सिजन. या प्रकारे तुमच्या ते शरीराकडे देवाणघेवाण होते. मग ही देवाणघेवाण त्यांनी इथं म्हटले बघा असं या ठिकाणी, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड शरीर आणि सभोवताली कसे वातावरणात देवाणघेवाण होते. मग याला काय म्हणतात त्या ठिकाणी श्वसन. तर पेशी स्तरावर मग त्याच्या खालचं विनाक्षी शोषण असतं ते म्हणजे ऑक्सिडीकरण. ते कसे होते अन्नमधून ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्यांच्या विना देखील केले जाते. तो पुढचा टॉपिक आहे. आता फक्त काय शिकू आपण या टॉपिक मध्ये की हे ऑक्सी श्वसन जे आहे ते कसं होतं नेमकं आणि याच्या मार्फत शरीराला ऊर्जा पुरवली जाते. ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये कार्बन डायऑक्साईड चे किती असतात. ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे C6H12O6. C6H12O6. कार्बन किती आहे 6 आहे. हायड्रोजनचे किती आहेत 12 आणि ऑक्सिजनचे किती आहे 6 आहे. आता हे आपण जी रिॲक्शन त्यांनी खाली म्हटली ती आपण थोडी समजून घेऊया नक्की कशी होते ती. ग्लुकोज. ग्लुकोज म्हणजे काय C6H12O6. या ग्लुकोज शरीरामध्ये ग्लुकोज आहे. आपल्याला काय येतं शरीराकडनं O2 येतो. काय येतो O2 म्हणजे ऑक्सिजन येतो. काय झाले तुमचे हे O2 रिॲक्शन अजून बॅलन्स नाही संतुलित केलेली नाही. त्यामुळे तुम्ही अजून पहिले समजून घ्यायचे. ह्या ठिकाणी बघा कार्बन डायऑक्साईड आणि काय तयार होतं H2O पाणी आणि काय तयार होतं तुमची एनर्जी ऊर्जा. ऊर्जा कुठल्या फॉर्म मध्ये असते एटीपीच्या फॉर्म मध्ये असते. एटीपी म्हणजे काय ॲडेनोसिन ट्राय फॉस्फेट. पुढे तुम्हाला शिकायचंय आलं. शरीरामध्ये ग्लुकोज असतं. ग्लुकोज मध्ये काय मिक्स होतो ऑक्सिजन होतो. नंतर याचं विघटन होऊन म्हणजेच ऑक्सिडेशन होतं म्हणजेच काय होतं विघटन होतं आणि CO2 H2O. CO2 हा श्वासातून बाहेर टाकला जातो. H2O पाणी घाम आणि मूत्रातून बाहेर टाकले जातो आणि शरीराला लागणारी ऊर्जा पण मिळते. एक लक्षात ठेवायचं ऑक्सिजनचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आला की किती मॉलिक्यूल असतात एटीपीचे 38 मॉलिक्यूल असतात. किती असतात 38. हे लक्षात ठेवायचं काय तुम्ही. अशा प्रकारे ही ऊर्जा होते. त्यानंतर ग्लुकोज हा ऑक्सिजन. आता रिॲक्शन बॅलन्स आहे काही नाही. या ठिकाणी कार्बन तुमचे किती आहे 6 आहे. इथे फक्त 1 आहे. मग किती घ्यावं लागतील 6 आले 6 कार्बन 6 कार्बन. हायड्रोजन किती आहेत 12 आहेत. किती आहेत इथं 12 आहेत. इथे 2च आहे 6. 6 दुने 12 आले. मग आता ऑक्सिजन किती होतात 6 दुने 12 अधिक 6 किती आले हे 18 ऑक्सिजन. इथे पण किती बघा 6 फक्त आणि इथं 2च आहेत म्हणजे किती आला 6 दुने 12 6 किती आले 18 आले. झाली रिॲक्शन बॅलन्स. ओके. या प्रकारे ही रिॲक्शन त्या ठिकाणी केली जाते. आपण जे अन्न पदार्थ खातो त्यातील प्रामुख्याने कर्बोदकांचा उपयोग मुख्यत्वे दररोज असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो म्हणजेच कार्बोहायड्रेट्स. ही ऊर्जा एटीपीच्या रूपात मिळवली जाते. तर तुम्हाला सांगितलं एटीपी कसा मिळवला जातो तो
या प्रकारामध्ये. आणि ऑक्सिश्वसनला काय मिटीपी किती असतो? 38 असतो. किती असतो? 38. त्यासाठी पेशींमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाच्या टप्प्याटप्प्याने काय केले जाते? ऑक्सिडीकरण केले जाते. इथं काय म्हणायचं या तिथं ऑक्सिडीकरण. टप्प्याटप्प्याने. यालाच पेशी स्तरावरील श्वसन असं म्हणतात. सजीवांमध्ये पेशी स्तरावरील श्वसन 2 प्रकारचे असतात. ते म्हणजे कुठले बघा? ऑक्सिजनचा प्रत्यक्ष सहभाग या ठिकाणी बघा. ऑक्सिजनचा तुमचा काय त्या ठिकाणी प्रत्यक्ष सहभाग आहे, त्याला काय म्हणतात? ऑक्सिश्वसन. काय म्हणतात? ऑक्सिश्वसन. म्हणजे आपण डायरेक्ट हवेतलं ऑक्सिजन घेतो. काय घेतो? हवेतलं ऑक्सिजन नाकावाटे शरीरामध्ये घेतो, त्याला काय म्हणतात? ऑक्सिश्वसन. आणि दुसरं आहे तुमचं विनाक्षी श्वसन. म्हणजे विनाक्षी श्वसन याचा अर्थ असा की ऑक्सिजन लागत नाही, ऑक्सिजन लागतो, पण तो आपण डायरेक्ट वातावरणातून न घेता शरीरातल्या पेशींमधून घेतो, त्याला काय म्हणतात? विनाक्षी श्वसन. फरक लक्षात घ्या. ऑक्सिश्वसन मध्ये आपण शरीरामध्ये वातावरणातील ऑक्सिजन डायरेक्ट शरीरामध्ये घेतो, याच्यामध्ये ऑक्सिजनचा प्रत्यक्ष सहभाग असतो, म्हणून त्याला काय म्हणतात? ऑक्सिश्वसन. पण विनाक्षी श्वसन मध्ये काय असतो की ऑक्सिजन डायरेक्ट आपण वातावरणातून शरीरामध्ये घेत नाही, तो आपल्या शरीरातील इतर पेशींपासून आपण शरीरामध्ये मिळवतो, त्याला काय म्हणतात? विनाक्षी श्वसन. याचं उदाहरण मी तुम्हाला पुढे देणार आहे. विनाक्षी श्वसनचं उदाहरण एक छान उदाहरण आहे. त्याच्यात तुम्हाला कळेल की विनाक्षी श्वसनामध्ये 3 टप्पे. काय होतं? ऑक्सिश्वसन मध्ये 3 प्रकारचे टप्पे आहेत. ग्लुकोजचे ऑक्सिजन किती टप्पे आहेत? 3 टप्पे आहेत. याच्यामध्ये ग्लुकोजचे विघटन आहे, कार्बोक्सिलिक चक्र आहे, आम्लचक्र, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया आहे, आणि त्याच्यानंतर ही जी प्रक्रिया आहे ती प्रोसेस आहे, त्याला क्रेब चक्र देखील असं म्हटलं जातं. सगळ्यात महत्वाचं तुमचं फुफ्फुस. नक्की कार्बन डायऑक्साईड हे होतं कसं फुफ्फुसद्वारे तुमचं विघटन? हे आपण काय करणार? एक छोटी जी तुम्हाला त्याची फिगर काढून दाखवतो मी. त्या फिगरद्वारे तुम्हाला कळेल नक्की काय होतं. आपण काय करतो? शरीरामध्ये श्वास घेतो, म्हणजेच काय त्याच्यामध्ये आलं? O2 आला. हा O2 कुठे जातो? सुरुवातीला फुफ्फुसामध्ये. फुफ्फुसातून कुठे जातो मग ते ऑक्सिजन रक्त? O2. या ठिकाणी तुम्हाला सांगितलं मी. या वायुकोशातून कुठे गेला तो? हृदयाकडे गेला. कुठे गेला? हृदयाकडे. हे जे छोटे छोटे फिगर काढून देतो तुम्हाला मी, फार महत्वाचे आहे. पूर्ण चॅप्टर तुम्हाला यातून कळून जाईल. हृदय हार्टकडे जातो. हार्ट कडून कुठे जातं? अवयवात जातं. प्रत्येक शरीराच्या कुठे जातं? अवयवामध्ये. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ऑर्गन म्हणतात. अवयव. या अवयवातून कुठे जातं? टिश्यू, म्हणजेच काय? उती. उतीचं काम काय आहे? उती म्हणजेच काय आहेत? पेशींचा समूह. उती म्हणजे या उतीमधून कुठे जातो मग हे? पेशी. सगळ्यात लहान घटक आपल्या शरीराचा. इथपर्यंत तुम्हाला समजलं. बघा, श्वास घेतो O2. श्वास कुठे जातो? फुफ्फुसात जातो. पहिले फुफ्फुसातून कुठे जातो? O2 म्हणजे ऑक्सिजन हृदयात जातो. हृदयातून कुठे जातं? अवयवामध्ये. अवयवातून कुठे जातं? उती. आणि उतीतून कुठे जातं? तुमचं पेशीकडे जातं. मग या पेशी नंतर
ह्या ग्लुकोज मध्ये ह्या O2 चं विघटन कसं होतं या ठिकाणी बघा. हा जो O2 आहे ही प्रोसेस नंतर काय करणार आपण या ठिकाणी तुम्हाला शिकायची आहे. त्याच्यामध्ये या ग्लुकोजचे विघटन मध्ये मग इथे येऊन तुम्हाला काय मिळतं या ठिकाणी हा O2 जो आहे इथून कुठे जातो हा O2 आणि काय होतं ग्लुकोज जे आपण या ठिकाणी रिएक्शन पाहिली बघा. तिथून पुढे ती प्रोसेस सुरू होते. आता ही जी प्रोसेस आहे ही वन टाइम आहे, 2 तास जवळजवळ आहे. कळले? तर हे आपण काय करणार आहोत पुढच्या लेक्चरला घेणार आहोत. लक्षात आता फक्त एवढं. उद्या मी तुम्हाला काढताना हा चार्ट परत काढून देईल आणि मग तिथून आपण सुरुवात करणार आहोत. लक्षात. ओके बाय.